मनोज खूप जोरात पळत आहे, जसं कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. त्याला एक जुनी कोठी दिसते. मनोज त्यामध्ये शिरतो. त्या कोठीमध्ये एक म्हातारी बाई राहायची. खूप खूप वाचलो. जर आज पकडला गेलो असतो तर खूप जास्त नुकसान झालं असतं. केव्हापर्यंत असंच पळत राहशील? पळून जाणार तर कुठं? आज नाही तर उद्या ह्याचा जुर्माना भरावाच लागेल तुला. केव्हापर्यंत असंच चोरी करत राहशील सांग? ती म्हातारी बाई समजते की मनोज एक चोर आहे. म्हातारी बाई त्याला विचारते, चोरी का करतोस? काय कारण आहे चोरी करण्याचा? लालच की मजबुरी? लोभा कारण मी चोरी करत नाही. माझी एक मजबुरी आहे. माझी एक 10 वर्षाची मुलगी आहे. तिची तब्येत खूप खराब राहते आणि गावात औषधं खूप महाग विकतात. त्यामुळे माझ्याकडे दुसरा काहीच उपाय नाही आहे चोरी करण्याच्या व्यतिरिक्त. अम्मा, माझी लेक शिवानीला सोडून माझ्या ह्या जगात दुसरा कोणीच नाही आहे. तिच्यासाठी मी काही पण करू शकतो. मी खूप चांगली मॅगी बनवते. तुला भूक लागली असेल ना? हो, भूक तर लागली आहे मला. ती म्हातारी बाई मनोजला आपल्या हाताने मॅगी बनवून देते. तो पहिला काय करायचा हे विचारायला लागते. पहिले मी गावात मिल्कशेक विकायचो, पण आता तो धंदा पण ठप्प पडला. म्हणून आपल्या पोरीसाठी मी चोरी करू लागलो. म्हातारी बाई त्याला बोलते, मी तुझी मदत करेन, पण तुला चोरी सोडावी लागेल. आणि ज्या लोकांकडून पण तू पैसे चोरले आहेस त्यांना जाऊन ते पैसे परत द्यावे लागतील. अम्माजी, माझी मदत करा. मी तुमचा खूप आभारी राहणार. तू आपलं काम उजव्या हाताने करतोस की डाव्या हाताने? हो, मी आपलं काम उजव्या हाताने करतो. मग ठीक आहे. म्हातारी तो चमचा मनोजला देते. तो असा तसा चमचा नव्हता, तो एक जादुई चमचा होता. हा जादुई चमचा आहे. आजपासून तू नवीन काम सुरू कर. माझ्या घरातून मॅगी घेऊन जा आणि मॅगी मिल्कशेक बनवायला सुरुवात कर. आणि लक्षात ठेव, ह्या चमच्याला कायम आपल्या उजव्या हातीनेच वापर. जी, तुमचं खूप खूप धन्यवाद अम्माजी. मनोज चमचा आणि काही मॅगी घेऊन घरी येतो. घरी त्याची मुलगी शिवानी खूप जास्त आजारी होती. शिवानीला बघून मनोज तिला बोलतो, तुला आता काळजी करायची काही गरज नाही आहे. तुझे बाबा सगळं सांभाळून घेतील. बाबा, मला काय झालंय? मी बरी का नाही होते? तू लवकर ठीक होशील. मी उद्यापासनं मॅगी विकणं सुरू करणार. पण बाबा, तुम्हाला मॅगी बनवायला येते का? नाही बाळा, आता ते उद्याच जाऊन बघावं लागेल. एक चांगल्या अम्मानी मला मॅगी मिल्कशेक विकायला सांगितलं आहे, तर उद्यापासून मी मॅगी मिल्कशेक विकणं सुरू करणार. दुसऱ्या दिवस सकाळी मनोज आपल्या ठेल्यावर पोचतो आणि म्हातारी बाईच्या दिलेल्या चमचाने मॅगीला बनवायला लागतो. जेव्हा ती मॅगी मिल्कशेक बनवत होता तेव्हा तिथून एक माणूस निघत होता. परत मिल्कशेकचा धंदा सुरू करून टाकला. मिल्कशेक तर आपल्या गावात विकला जात नाही, तर का परत हा धंदा सुरू करतोय? हा फक्त मिल्कशेक नाही, हा मॅगी मिल्कशेक आहे. मॅगी मिल्कशेक? आण जरा, मला पण बघू दे की तू कसला मिल्कशेक बनवून गावात विकतोय. हो, आता देतो. मनोज त्या माणसाला मॅगी मिल्कशेकची एक प्लेट देतो. तो माणूस जसंच त्याला खातो त्याच्या तोंडातून पहिला शब्द निघतो, मनोज भावा, वाह, हा तर खूप स्वादिष्ट आहे. याला खाऊन मनाला शांती मिळाली. दे भावा, अजून एक प्लेट बनवून दे. हो, आता देतो. हळूहळू करून मनोजची मॅगी मिल्कशेक चांगल्यापैकी विकायला गेली. मनोज सगळ्यांकडून चोरलेले पैसे पण परत देतो. फक्त जमीनदारचे पैसे परत द्यायचे उरले होते. मनोज जमीनदाराच्या घरी जातो आणि बोलतो, जमीनदार साहेब, मला क्षमा करून द्याल. मी तुमच्याकडून काही दिवसांआधी काही पैसे चोरले होते. मी ते पैसे तुम्हाला परत करायला आलो आहे आणि सोबतच दुकानातली मॅगी मिल्कशेक पण आणली आहे.
सांगा, माझ्या घरून तू पैसे चोरले आणि मला माहीत पण नाही पडलं. माझ्याकडे पैसेच इतके आहे म्हणून विसरून जातो, पण तू माझ्या घरून चोरी केली होती. मी तुला असं तर जाऊ देणार नाही. त्याचे दुप्पट पैसा आणून द्यावा लागेल तुला. हो, मी दुप्पट पैसेच घेऊन आलो आहे. ज्यांच्या घरून मी पैसे चोरून आलो होतो त्यांना मी दुप्पट रक्कमच देतो आहे, आणि सोबतच आपला मॅगी मिल्कशेकच. मनोज जमीनदाराला पैसे परत देतो. जमीनदार आश्चर्यामध्ये पडतो की मनोजकडे इतके पैसे आले कुठून, की हा सगळ्यांना चोरी केलेल्या पैशांपासून डबल पैसे परत देत आहे. जमीनदार आपल्या चैल्या गुल्लूला बोलवतो. ऐ गुल्लू, हा गावातला चोर मनोज अचानक इतका श्रीमंत कसा झाला? नेमकं कुणाच्या घरी डाका टाकला आहे त्याने? डाका नाही, धंदा उघडला आहे मनोजने मॅगी मिल्कशेकचा, जो पूर्ण गावात प्रसिद्ध झाला आहे. मी ऐकलं आहे की त्याच्या मॅगी मिल्कशेकला खाऊनच मनाला वेगळाच शांतता मिळते. अच्छा, जरा मी पण तर चाखून बघू या मॅगी मिल्कशेकला. जमीनदार मॅगी मिल्कशेक चाखून बघतो. वाह, किती स्वादिष्ट आहे हा मॅगी मिल्कशेक. आता मला समजलं की का त्या मनोजकडे इतके पैसे आले आहेत. मालिक, तर मग काय विचार करत आहात तुम्ही? काही ना काही तर रहस्य नक्की असेल, जो तो इतका स्वादिष्ट मॅगी मिल्कशेक बनवतोय. जा गुल्लू, जरा बघून ये की काय माजरा आहे. गुल्लू दुसऱ्या दिवस मनोजच्या दुकानावर जातो, हे बघण्यासाठी की तो मॅगी मिल्कशेक कसं बनवतो. पोचतानाच तो मनोजला बोलतो. अरे मनोज, आण भावा, मला पण एक प्लेट मॅगी मिल्कशेक देशील? हो गुल्लू, आता देतो. मनोज गुल्लूला एक प्लेट मॅगी मिल्कशेक देतो. मिल्कशेक खाता खाता गुल्लू मनोजला विचारतो. अरे मनोज भाऊ, एक गोष्ट सांग, तू इतका स्वादिष्ट जो मॅगी मिल्कशेक बनवतो त्याचं रहस्य काय आहे भावा? त्याचं रहस्य हा चम्मच आहे. हा जादुई चमचा आहे. त्या कढाईतलं खाणं खूपच स्वादिष्ट होऊन जातं. काय आहे असं ह्या चमच्यात? मनोज गुल्लूला आपल्या मुलीपासून त्या म्हाताऱ्या बाईपर्यंत संपूर्ण गोष्ट सांगतो, आणि गुल्लू सगळं काही ऐकून जाऊन जमीनदाराला जाऊन सांगतो. तर हा माजरा आहे गुल्लू, मला तो चम्मच हवा आहे. मी स्वतःचा मॅगी मिल्कशेकचा व्यापार सुरू करणार आहे. तर मालिक, समोरचा काय विचार आहे? आपण त्याच्या दुकानावर जाऊन त्या चमचाला चोरू करू. चोराच्या घरून चोरी? मालिक, तुम्ही तर मोठे चोर निघाले. चुप राहा आणि रात्र झाल्यावर माझ्यासोबत चल. रात्री झाली आणि जमीनदार आणि गुल्लू दोघीजण मिळून मनोजच्या दुकानात घुसतात आणि त्या चमच्याला शोधायला लागतात. मग तेव्हा गुल्लूला तो चमचा दिसतो. मालक, बघा, तो जादुई चमचा इथं ठेवलेला आहे. तर बघतोस काय मूर्ख, उचलून घेऊन ये. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा मनोज आपल्या दुकानामध्ये येतो तर तो बघतो की तिथे त्याचा चमचा ठेवलेला नव्हता. तो सगळीकडे आपल्या चमच्याला शोधतो, पण त्याला तो चमचा कुठंच दिसत नाही. आज पहिली वेळ होतं जेव्हा त्याची मुलगी त्याच्याबरोबर दुकानापर्यंत चालून आली होती. बाळा, मी इथेच तो चमचा ठेवला होता, पण आता तो चमचा मला दिसत नाहीये. काही हरकत नाही बाबा, आता मी ठीक झाली आहे पूर्ण प्रकाराने. आजपासून आपण दोघे जण मेहनत करून ईश्वरने खूप दिलं, पैसे ईश्वरने कमवूया. घेतलं. ईश्वरचीच महिमा असेल. आणि दुसरीकडे जमीनदार आणि गुल्लू दोघेजण मिळून स्वतःची मॅगी मिल्कशेकची दुकान उघडतात. पण एक गोष्ट ह्यांच्यामध्ये वेगळी होती. जमीनदार आणि गुल्लू दोघेजण डाव्या हाताने आपलं काम करायचे. म्हातारीने चमचा देताना मनोजला बोलली होती, चांगलं आहे की तू उजव्या हाताने काम करतोस, कारण डाव्या हाताने जर काही काम करला असतास तर हा चमचा उलटा काम केला असता. एक बाई तिथून जात होती आणि जमीनदारची मॅगी मिल्कशेकला बघून तिथे थांबते. अरे जमीनदार साहेब, तुम्ही पण मॅगी मिल्कशेक बनवायला सुरुवात केली? जी हो, पूर्ण गावात सर्वात चांगला मॅगी मिल्कशेक मीच बनवतो, त्या मनोजपेक्षा पण चांगला.
जर असं आहे तर मला पण खाडवा नाही मॅगी मिल्कशेक. हो आत्ता देतो. ए गुल्लू, एक प्लेट गरमागरम मॅगी मिल्कशेक दे यांना. हो मालिक. गुलू एक प्लेट मॅगी मिल्कशेक काढून ग्राहकाला देतो. दिसायला तर खूप स्वादिष्ट आहे. जसंच ती बाई एक चमचा त्या मॅगी मिल्कशेकचा घास खाते तसंच तिच्या पोटामध्ये दुखायला लागतं. शी, हे काय खाडवत आहात मला? किती घाण आहे. इतकं घाण तर मी काहीच खाल्लं नाही आपल्या जीवनामध्ये. तुम्ही जमीनदार असून आपल्या गाववाल्यांना एवढं घाण जेवण घालवत आहात. अरे गुल्लू, जरा मला चव बघू दे. त्याला खाऊन तो गुलूला बोलतो. छी गुल्लू, तू बनवल्यानंतर याला चाकलं नव्हतं का? जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा तिथे प्रधान आणि मनोज येतात आणि जमीनदारला बोलतात. जमीनदार, ज्या चमच्याला तू वापरतोय तो चमचा मनोजचा आहे. त्याला तो चमचा परत करून दे. नाही प्रधानजी, तुम्हाला तर माहित आहे की हा मनोज चोरी करायचा. याने हा चमचा पण माझ्याकडून चोरला होता. मी बस माझं सामान परत घेतलं आहे. खोटं, साफ साफ खोटं. कारण हा चमचा माझ्या पूर्वजांचा आहे जो माझ्या आईनं मनोजला दिला होता. ती म्हातारी बाई प्रधानजीची आई होती आणि रात्रीच्या वेळेस प्रधानजी गावाच्या कामाकडून लेट जात होते. तेव्हा त्यांनी जमीनदार आणि गुलूला मनोजच्या दुकानातून बाहेर पडताना पाहिलं. मी काय नाही केलं प्रधानजी. मी तर सगळं जमीनदारजीच्या म्हणण्यावर केलं होतं. मला क्षमा करा प्रधानजी. आत्ताच्या आत्ता तुम्हा दोघांना पण गावातून काढलं जातं. जमीनदार आणि गुलू दोघे जण प्रधानजी गावाच्या बाहेर काढून टाकतात आणि मनोजकडे परत त्याचा तो चमचा येतो.